हॅलो नमस्कार, मी सुजाता. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आज आहे आमच्या यात्रेचा 4था दिवस. म्हणजे ॲक्च्युली काल आमच्या यात्रेचं खेळणं होतं आणि मटण होतं, पण काल समोर होता सो कोणीच बनवलं नव्हतं. मग आज आहे मंगळवार आणि मंगळवारी मग आम्ही येते ठिकाणी नॉनव्हेज करत आहे. टोमॅटो भाजायला आता घेतलाय त्यात टोमॅटो भाजून घेते. याचा ग्रेव्ही करा मसाला चालला करायचा. ही अद्रक आहे आणि ही कशाची पेस्ट आहे? खसखसची का? भाजून घेतली ती भाजून ते घावलं म्हणून ते करायचं. भाजून घेतली इकडं ही भाजून घेतली. लसूण आणि आलं तर घातले बारीक. आलं लसूण लसूण अद्रक हे टमॅटो आणि कांदा. टॅमॅटो कांदा हे माझं डाळ घालायची बाई. हलकी टाकते. बस बस मटन मध्ये हळद टाकायचं. हळद टाकायचं, मीठ टाकायचं, मोठं टाकू मीठ. मांजर इथंच बसलंय खायला. आपल्याला मोबाईल मध्ये कसं दिसते बघ. बस हाय का नाही? बस. हो हो. आई आता मिक्स करते. तेल मध्ये कांदा टाकून घ्यायचा. हलवायचं नसतं. आईने सगळं मसाला मिक्स केलं थोडं त्यात टाकायसाठी. म्हणजे परत याचा फक्त शिजवून घ्यायचं ना. हो. टेस्ट आईने कुणाला काढायचं नाही टाकून नाही. मिक्स कर. थोडं खोबरं टाकू का? कोथिंबीरीचं तेल मला दिसायला तेला पण म्हणलं काढायचा कसा असा. बरं पाणी शिजते लगेच. हे लागल, चव लागल ना. असंच वापरलं तर असंच वापरलं तर मला चव लागल. हो आज वापरलं तर ते पाणी सुटलंय त्याला. उठायचं कधी? हा उठा की 9 वाजले. 9 वाजले. 9 वाजले. जेवण करायला चाललंय. हे बघ म्हणून झोपवताय तिला. ती झोपते मटणाच्या वासानं.
तिथे बावर लगेच बघ रोज असतं काय एवढं फ्रेश. पाणी गरम नाही झाले पाणी आहे काल आंघोळ केलं डबल आंघोळा झाला ना. मोठी पेन झाली माता आला ना गो. निम्मी आहे अजून दाखव एका मसाला झालाय एवढी आणायला पाहिजे. अरे माळ वर घेतलेली माग असेल हा डोल्या अगं माग बघ मी ब्लाऊज शिवायचा आहे परत म्हणायला लागली त्याला बारकं बारकं गोळा हा मम्मीच्या मोबाईल मध्ये कर मसाला मिक्स केला काय माहिती चिकन नव मटन मसाला करा गरम करायवर हाय गॅसवर नको झालेल्या भाकऱ्या वय हां दीदीला म्हणा की नाही एवढं तेल ह्याला सुटलेलं नाही होय का मानतं तर बघून असं वाटत सुटेल का गो माग म्हणजे लय कुठं आहे तेव्हा ते बासकी तेवढे वाटते आहे ना ताई नवीन आहे तिखट आहे लाल हो नवीन आहे म्हणलं तिखट असणार की नाही पाहिजे तेवढे पाहिजे झणझणीत तेव्हा त्यातलं चमचा 2 चमचे गरम मसाला टाकलायस रेसिपी मगाच्यानं केली अशी म्हणलं जानू बाबा मधनच काय झालं अगं 4-5 पीस ठेव की त्यातलं अगं मऊ ठेव की असावं म्हणून का नको असावं म्हणून नको आई आळणी टाकले फडफडीत झालं टाकवायचं लागायला लागलं टाकवायचं बस दोन कटिंग करू किती होतील ते का सर्व मसाले एकत्र केले ना त्यात हो आई मिक्स करतो मला पण ना सगळं मसाला एकत्र असलं तरच बरं वाटतं ते असं पण हे वेगळं वेगळं करतो ना त्याचं ना म्हणजे काही क्वांटिटी वाटत ना असं म्हणजे एकसारखे करून मिक्स होतात ना चव येते ना त्याला बाप बारीक करतो पण कसं एकसारखं बारीक करतो कांदा भाजला टाकू का खाली बसल्यामुळे मला कसं तू पाठ घ्यायचं नाही आता ताई उठले नाही का मगाच्या बारकी आहे का शेगडी त्यामुळे डोली काही शेगड्या काय एवढ्या काढल्यात काय माहिती मोठ्या असल्यामध्ये कसं बसतं ना असं मसाला आणि तिखट टेस्ट करून नाही बघू शकत नैवेद्य दाखवल्याशिवाय रस्सा बनवायचा रस्सा तांबडा रस्सा आणि इकडं आमच्या भाकऱ्या झाल्या भाकऱ्या शेवटची भाकरी तवा कसं झालाय बघा भाकऱ्या करून 15 भाकऱ्या झाल्या असतील हाय की ठेवले की झाले पाणी गरम उकाळलंय टाकलंय ना आता मसाला टाक गरम पावडर काय लाल तिखट गरम मसाला टाक चटणी किती टाकायची गरम मसाला आणि चटणी टाकली 1 वाटी आता भाजून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत आता रस्सा द्या आता
भाजलाय चांगला मसाला. वास येते की चटणी काय करा? मी जोतो वय दर गवया. अरे बरं काय वाटतंय मिक्स करून टाकते. भांडी पण मोकळी होती ना. यात करतो या वाटीत करतो वाटीत वाढ चिल्ली पिली जाय बसलीत. 11 वाजले ते. कसं ग झोपू दे का काय? ह्याला तेल कुठं दिसते पण खाताना आज सगळं तेलकट झालं. ते जेवण झाल्यावरती मला आठवलं व्हिडिओ करायचा आहे. मी नमता जेवायला बाळ नाही आलं. मांदा होतं त्यामुळे मोबाईल कुठे एकीकडे आली बाप्पा एकीकडे. हे सगळे निघाला. बॅगा ठेवा म्हणलं तरी बॅगा घेऊन निघाले ते. गावाला म्हणते. मी हेच नाही घातलं काय बरं. बाय बाय. सगळी बॅग घेऊनच निघाले ते. बाय बाय. बाय बाय. आधीची घेतली गुड्डी डॉली पळाल्या. डबल माझी टिबल. छे 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 चला. मोबाईल मी चालू आहे केलेला पण का झाला पण का. नाही मग संध्याकाळी आधी कुठे गेला काय खाली गेला काय. हाय हाय बाय 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 बाय. खाली या थोड्या वेळ ना. चिल्ली पिल्ली आणि आई आणि ताई वरती गेल्यानंतर मी बाजारातून दुकानात आले आणि दुकानातून आल्यानंतर हे 2 टॉप आहेत ते फिटिंग केलेले आहेत. हा आणि हा ते टॉप फिटिंग केल्यानंतर आता मी ब्लाऊज शिवायला घेतला आहे. थोडासा शिवून झाला आहे. सो तो आता मी पूर्ण करणार आहे आणि नंतर मग घरी जाणार आहे. पटापटा हा ब्लाऊज शिवून घेते कारण आता 4:30 वाजले आहेत. सकाळी आमचं नॉनव्हेजचं जेवण झाल्यानंतर आई ताई चिल्ली पिल्लींना घेऊन वरच्या घरी गेलेली आणि मग वरदी त्यांच्यासोबत नंतर संध्याकाळी वरडायला जाणार होता. आणि मी आलेली दुकानात आणि दुकानातली माझी भरपूर कामे पेंडिंग आहे त्यामुळे मग आलेली. टॉप फिटिंग करून झाल्यानंतर ब्लाऊज शिवायला घेतलेला. तो ब्लाऊज शिवून झाला त्यानंतर मग मी घरी गेले. मयूर आणि पिया पण जेवायला येणार होते आणि दादा बहिणी ही संध्याकाळी येणार होते. सो मग मला पुन्हा घरातलं जेवण जाऊन आवरायचं होतं म्हणून मग मी हा ब्लाऊज आहे तो पटपट शिवून घेतला होता. दुकानात आल्यानंतर माझा हा एक ब्लाऊज आहे तो पूर्ण शिवून झालेला आहे. मयूर आणि पियाचा फोन आला होता मी दुकानात असतानाच की आम्ही निघालो आहे म्हणून. ते कंपनीतून डायरेक्टली 5:30 निघाले होते. मग इथे ती म्हणली आम्ही 6:30 वाजेपर्यंत पोहोचू. पण मी दुकानातून घरी येतो मला 6 वाजलेले आणि मग पटपट जेवण करायचं. रात्रीचं बित्रीचं मग अचानक काय शूटच घेतला नाही. मग अचानक काय शूटच नाही घेतला. आलाय ब्लॉग काय झालं ना सकाळी शूट निघाला जेवायला नाही आलेलं कुठे शूटच नाही घेतलं ना. आलेले तरी निदान आलेत बाबा. चला बाय बाय या परत. हो गर्दी असतील काल लय होती काल लय होते. दिसते का जरा जरा दिसते. थांबला असता का हा हो मी पाहिजे होते.
हे बघितला असता कार्यक्रम पण येतील की बाकीचे पण आय म्हणले सगळ्यांनी या होय बड्डेला बाय बाय नीट जावा पोहोच गेला पोचल्यावर मयूरची गाडी गेली जेवायचं बिवायचं काय म्हणलं शूट घेतलं नाही आता मी म्हणलं राहू दे आता त्यानंतर दादा वहिनी पप्पा आणि तो विनूचा मित्र संदीप असे आलेले ते पण नंतर जेवण निघाले आणि ते असतानाही मी काही जास्त शूट नाही घेतलं कारण की खूप वेळी होती आणि आता या ठिकाणी ते सर्वजण निघालेले होते वरच्या घरी दिसतंय तिथवर दिसतं त्या स्टेजपर्यंत हो आता जाताना हो माघारी येत आहे का नाही काय माहिती पोरं पण येते का नाही काय माहिती माघारी जेवायचं की आता जेवतो आता बरं होतंय का बघतो पण कटाळा बी येते खरं 10 वाजल्यापासून बसायचं बाय बाय आता आपण जेव्हा आपण जाऊया कुठं जायचं तरी मला सुरुवात करायला पण वेळ होणार उर्फ नाना साबळे सन्माननीय विनायक उर्फ नाना साबळे यांचं देखील या कार्यक्रमासाठी आले या ठिकाणी नारायण कारंडे चेअरमन लोकनेते बाळासाहेब सहकारी पतसंस्था यांचा सन्मान होतोय. सन्माननीय विनायक उर्फ नाना साबळे अध्यक्ष शंभूराज युवा संघटना यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष अधिराव सागावकर नाना यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः.
संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी कैरी बाई मी लाडाची लाडाची कैरी 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 लाडाची खास महिला मंडळासाठी हे लावणी तुमच्या समोर सादर होते.